जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असल्यामुळे सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे। वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये नातं विश्वासाचं काम विकासाचं हे व्हिजन घेऊन जिल्हा परिषदेचे उमेदवार मोनिका समाधान काळे, पंचायत समिती गणाचे उमेदवार निखिल गोसावी, प्रियंका नाईक नवरे हे होम टू होम प्रचार यंत्रणा राबवत असल्यामुळे गटातील प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत कमळ पोहोचत असल्याचे पाहावयास मिळत आहे। केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा परिषद गटाला आदर्श रोल मॉडेल बनवून प्रत्येकाच्या दारापर्यंत विकास पोहोचवणार असल्याचे सांगत माय माऊली व ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेत सर्वांगीण विकासाचे व्हिजन मोनिका काळे मतदारांसमोर मांडत आहेत। यामुळे पंढरीत भारत नानांची सून नगराध्यक्षा झाली, आता वसंतदादांची सून आम्हाला जिल्हा परिषद सदस्य बनवायची आहे असा सूर मतदारांकडून येत असल्याचे पाहावयास मिळत आहे। राज्य सरकारने लाडक्या बहिणींना भरभरून त्या ठिकाणी दिलंय आणि आपण सगळ्या लाडक्या बहिणी किंवा आपण ज्या ज्या ठिकाणी प्रचार करताय त्या ठिकाणी लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असेल, तरुण असेल, आबालवृद्ध असेल, सगळ्यांचा आपल्याला चांगला पाठिंबा मिळतोय, काय सांगाल? हो, आम्ही आता जाताना फिरतोय, प्रचार करत होम टू होम प्रचार करतोय आम्ही, तर आम्हाला सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। त्या जर कोणाच्या काय अडचणी असतील तर ते आम्हाला विचारतायत। काय आता सध्या ते काहींची लाडक्या बहिणींची जी KYC करायची राहिली त्याच्यामुळे त्यांचे पैसे बंद झाले, त्याबद्दल ते आम्हाला माहिती विचारतात। बाकी कुठल्या नवीन स्कीमा आहेत त्याची पण माहिती विचारतात। काय विजन काय आहे तुमचं एकूण? माझं विजन हेच आहे की आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं सक्षमीकरण करायचं आहे। आपल्या अंगणवाडी आहेत त्याचं पण तिथं जितक्या काही होतील तितक्या आधुनिक सुविधा आणायचे। आपले सरकारी दवाखाने असतील, बाकी जे काही रस्ते असतील, ह्या सगळ्यांचं म्हणजे इथं सगळीकडं व्यवस्थित सुविधा करून द्यायची आहे। लोकांचंच म्हणणं असं आहे की तिथे भारत नानांची सून निवडून आली तर तुम्ही दादांची सून आहात तर तुम्ही निवडून यायलाच पाहिजे। आणि लोकांचंच म्हणणं असं आहे की ही उमेदवारी काही मी माझी पुढं आलेली नाही आहे, मला जनतेतून सांगण्यात असं आलं आहे की तुम्ही दादांची सून आहे, आपला वारसा हा पुढं चाललाच पाहिजे, त्यामुळे तुम्ही लोकांनी मला उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही नक्कीच निवडून येणार, गुलाल हा आपलाच असणार। सगळ्यांचा चांगला प्रतिसाद तुम्हाला मिळतोय। मोनिका त्यांचे हात बळकट करण्यासाठी तरुण पुढे येत आहे, सगळ्याच वर्गातले लोक पुढे येत आहे, काय सांगाल? आता सरपंच म्हणून वाखरीचं मी बोलते की आमच्या वाखरीमधून तर मुनिता ताईला चांगलाच, दोन्ही पण उमेदवाराला चांगला हे मिळणार आहे, मतदान चांगलंच होणार आहे, एक नंबरच दोघं पण होणार आहे ते। आणि त्यातल्या त्यात लाडक्या बहिणी समध्या भाजपच्याच माग आहेत। लाडके भाऊ पण आहेत, त्यांना पण शेतकऱ्यांना काही सरकारनं कमीच केलं नाही ना। आता तुम्ही सांगा एकाला 2-2, 3-3 लाख रुपये लाईट बिल आहे, ती सरकारनं माफ केलंय। पुन्हा लाडक्या बहिणीला मध्ये दुष्काळग्रस्त तर म्हणलं तरी सुद्धा लोकांना जनतेपर्यंत पैसा पुरलेला आहे। त्यामुळं सरकार ही भाजप वर भाजप आहे, केंद्रात भाजप, राज्यात भाजप आणि आपल्या जिल्ह्यात पण भाजपच येणार आहे, त्यामुळं काय अडचण नाही। समधी एक नंबरनंच भाजपलाच मत करणार आहे ती, एवढं। आणि त्यातल्या त्यात आपलं नेतं सुद्धा चांगलं आहे, शेतकऱ्यासाठी दोन्ही पण नेतं चांगलं आहे। प्रशांत मालक आणि काळे साहेब हे दोघांनी शेतकऱ्यासाठी दोघं बी लढतेत, त्यामुळं चांगलंच होणार ना। मग एक नंबर मतानं मोनिका ताई आणि नानासाहेब गोसावी निवडून येणार बघा तर तुम्ही।